कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी गेली 2 वर्षे आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षांनी किमान समान आधारित एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात यासाठी प्रयत्नरत आहेत। त्यांनी प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, ॲडव्होकेट सुरेश माने, आनंदराज आंबेडकर यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी। जय भीम दोस्तों, बहुजन ऐक्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माननीय मच्छिंद्र कांबळे हे गेली 2 वर्ष किमान समान कार्यक्रमावर बहुजनांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवाव्या असं यासाठी गेली 2 वर्ष प्रयत्न करत आहेत। यासाठी त्यांनी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी भेटून त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे असतील, रामदास आठवले असतील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेऊन त्यांनी चर्चा बहुजन ऐक्य चळवळीच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रमावर संपूर्ण दलित समाजानं एक निवडणूक लढवावी असा त्यांचा प्रयत्न चालू आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुमचं आता पुढचं विजन काय असणार? जय भीम। आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येऊन 2024ची निवडणूक एकत्रित लढवावी यासाठी गेली 2 वर्ष बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत। त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2 पातळीवर आम्ही ते प्रयत्न केले। एक म्हणजे लोकांमध्ये जाऊन ऐक्याचं महत्त्व पटवून देणं आणि दुसरीकडे आंबेडकरी पक्ष संघटनांचे जे प्रमुख आहेत, नेते आहेत, ज्यांना आम्ही आंबेडकरी समाजाचे प्रमुख मानतो, अशा सर्व आंबेडकरी नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देणं आणि ऐक्याचं महत्त्व पटवून ही इलेक्शन एकत्रित लढवावी यासाठी त्यांना निवेदन देणं, असं आपण काम बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं केलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला रामदासजी आठवले साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलं, परंतु या निवेदनावर त्यांची कोणतीच प्रतिक्रिया आली नाही। त्यानंतर डॉक्टर सुरेश माने सर, ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांना भेटून त्यांनाही आपण निवेदन दिलं आणि त्यांना किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येण्याचं आवाहन केलं। त्यांनी त्या मताला खरं तर सांगितलं की आम्ही एकत्र यायला तयार आहोत, परंतु जे एकत्र येणार नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये बहुजन ऐक्य चळवळीची नेमकी भूमिका काय असेल हे सांगावं। आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की जे एकत्र येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, पण जे एकत्र येणार नाहीत त्यांचा आम्ही निषेध तर करतोच आहोत, पण त्यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करू, नेहमी त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडू। अशा पद्धतीनं नागपूरला जाऊन डॉक्टर राजेंद्र गवई सर यांची मी भेट घेतली। त्याने असं म्हटलं की तुम्ही प्रकाश आंबेडकरांनी याचं नेतृत्व करावं। आम्ही आमची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचा लेखी पाठिंबा आम्ही त्यांना देऊ, परंतु ते जर आमचं नेतृत्व करणार असतील तर त्यासाठी तुम्ही चर्चा करावी असं त्यांचं मत होतं। त्यानंतर मी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनाही भेटलो, तर त्याने असं म्हटलं की आपण युतीचा या संबंधाचा एक ड्राफ्ट तयार करावा, त्याला आमची मान्यता असेल आणि प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं, परंतु रामदास आठवले या युतीमध्ये येतील का नाही ही त्यांच्या मनामध्ये शंका होती। आणि म्हणून नागपूरला मी प्रेस घेतली आणि त्यानंतर असं ठरवलं की मुंबईमध्ये जाऊन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सर यांची भेट घ्यावी। आणि म्हणून मी राजगृहमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांची भेट घेतली आणि त्यांना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक चांगली स्पेस निर्माण होते आणि त्याचा फायदा घ्यावा आणि आंबेडकरी पक्ष संघटनांना आपण सोबत घ्यावं। परंतु यामध्ये त्यांनी विचारलं की मग कुणाला सोबत घेऊ, आणि मग ज्यांना मी भेटलो होतो त्याच्यामध्ये ॲडव्होकेट सुरेश माने सर, गवई सर, कवाडे सर, आठवले सर यांची नावं घेतल्यानंतर त्यांनी मला जयभीम केला आणि ही चर्चा तिथंच थांबली। एक आशा होती की प्रकाश आंबेडकर या सगळ्यांना सोबत घेतील आणि त्यांनी नाही घेतलं तर हे बाकीचे मेंबर तरी एकत्र येतील अशी एक आशा मनामध्ये होती। तरीही आमचे बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं प्रयत्न सुरू ठेवले आणि पुढे आनंदराज आंबेडकर यांना मुंबईमध्ये पुन्हा भेटलो आणि त्यांना असं म्हटलं की तुम्ही एक नेतृत्व करावं, आंबेडकर घराण्याशी आपली ओळख आहे आणि आपल्या पाठीमागे एक समुदाय आहे। आणि त्यावेळी आज असं वाटतं की
ही या सर्वांची भेट ती योग्य होती, कारण याचा परिणाम असा झाला की आनंदराज आंबेडकर साहेब आणि ॲडव्होकेट सुरेश माने सर यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये 12 पक्षांची एकत्र घेऊन एक अलायन्स निर्माण केला, चौथी आघाडी निर्माण केली. त्याचं नुकतंच स्वरूप 2 दिवसापूर्वी जाहीर झालं आणि ही विधानसभा इतर आंबेडकरी पक्ष संघटनांना एकत्र घेऊन लढवण्याचं आश्वासन या दोघांनी दिलं. यामध्ये सांगलीचे प्रकाश शेंडगे बापू याच्यामध्ये जॉईन झाले आणि अनेक अन्य आंबेडकरी पक्ष संघटना आणि मुस्लिम फ्रंट यामध्ये सामील झालेले आहेत. असाच राष्ट्रीय पातळीवरती एक भारतीय बहुजन अलायन्स हा एक वेगळा फ्रंट निर्माण झालेला आहे. कालच दिल्लीमध्ये त्याची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये 40 विविध पक्षांचे प्रमुख यामध्ये एकत्र आले आणि स्वामीप्रसाद मौर्य याच्यामध्ये प्रमुख आहेत. तर मला सांगण्याचा उद्देश असाच आहे की आंबेडकरी पक्ष संघटनांनी जसं एकत्र आले तसं एक आंबेडकरी जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे की कारण लोकसभेमध्ये एका बाजूला संविधान हातात घेऊन काँग्रेसनं संविधान बचावाची भूमिका घेतली आणि त्यामुळं मुस्लिम आणि आंबेडकरी लोकांचं जे वोटिंग आहे त्यांना प्रत्यक्षात डायव्हर्ट झालं आणि लोकसभेमध्ये त्यांना त्याचा फायदा मिळाला. परंतु सध्या जे आरक्षण धोक्यामध्ये आहे, म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आता अबकडं वर्गवारी आहे किंवा क्रिमी लेअरची पद्धत आहे, या बाबतीमध्ये महाविकास आघाडीनं आत्ता ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. त्यामुळं आंबेडकरी समाजाचा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोघांनीही आपल्या गरजेपुरता वापर करून घेतलेला आहे. आणि म्हणून माझं आंबेडकरी लोकांना, आंबेडकरी अनुयायांना, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं आव्हान आहे की महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही आता बाजूला ठेवून आंबेडकरी पक्षातील कोणताही उमेदवार असू दे त्यांना वोटिंग करून प्रचंड बहुमताने त्यांना या विधानसभेमध्ये निवडून द्यावं, अशी एक कळकळीचं आव्हान आंबेडकरी जनतेला या निमित्तानं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो.